श्री गणेशाय नमः। चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला श्रावण मास सुरू आहे। श्रावणातील व्रत सण यांना केवळ धार्मिक सांस्कृतिक महात्म्य आहे असे नाही, तर आरोग्य तसेच निसर्गाच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्व आहे। हे सण साजरे करण्यामागे तशाच पद्धतीने व्रताचरणामागे विशेष भूमिका आपल्या पूर्वजांची असलेली पाहायला मिळते। श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन, ज्योतीची पूजा, नृसिंह अश्वत्थ मारुती पूजन झाल्यानंतर श्रावणातील पहिला रविवार येत आहे। या दिवशी आदित्य राणूबाई व्रत केले जाते। श्रावणातल्या पहिल्या रविवारी केलेली ही पूजा गतवैभव आणि समृद्धी देणारी आहे। शक्य असल्यास 4ही रविवार हे व्रत करावे। हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे। स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे। बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा। नंतर 6 पदरी दोऱ्याला 6 गाठी मारून मग सूर्यचित्र, षटकोन आणि 6 गाठी मारलेला 6 पदरी दोरा ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी। एका सवाष्णीला जेवावयास घालावे। या व्रतानंतर पुन्हा गतवैभव लाभते। राणूबाई ही सूर्यदेवांची पत्नी। तिची पूजा या व्रतात केली जाते। तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली। तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला। त्यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली। व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले। या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले, अशा आशयाच्या कथा आढळून येतात। महाराष्ट्रात आदित्य राणूबाई व्रताची विशेष परंपरा आहे। महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे। खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्यदेवांचे लग्न लावण्याची रीत आहे। कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे। त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल। श्रावण महिना हा उपवासाचा, व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो। साहजिकच श्रावणी रविवार हा आदित्य राणूबाईच्या पूजेसाठी राखला गेला असावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे। शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईची मानस पूजा करून गायत्री मंत्रजाप करावा असे सांगितले जात आहे। आदित्य राणूबाई हे व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवावा। केवळ श्रावणातीलच रविवारी नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी। मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा। दुपारी 12 वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते। याच आदित्य राणूबाईची संपूर्ण कथा आपण श्रवण आणि पठण करूया। कहाणी आदित्य राणूबाईची। ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्यात एक ब्राह्मण राहत होता। तो नित्य फुले, दुर्वा, समिधा आणण्यासाठी रानात जात असे। तिथे देवकन्या, नागकन्या वसा बसत। काय ग बायानो, कसला वसा बसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं। तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील। उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं। तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रासह स्नान करावं, अप्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानांवर रक्तचंदनानं राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू काढावा, त्याला 6 गाठी घ्याव्यात, पानं फुलं वाहावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं। संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढ तूप मेहून जेवू सांगावं। असेल तर चीरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं।
जाते वेळे ब्राह्मण भिऊ लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशात याव्या? दासी कराल, बाटकी कराल. दासी करीत नाही, बाटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेसराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला, प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं, बाबा आला. तसं तिनं बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 वडिलांच्या हाती दिली, 3 आपल्या घेतली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिढली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे? काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदारानं घेऊन या. प्रधानाच्या राणीनं सांगितलं. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोऱ्या भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेत आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपात तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, नाहू माखू घातलं, काठी पोखरून होना मोऱ्यांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आले. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैव दिलं, कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोऱ्यांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोऱ्यांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आले. हातची शिदोरी घेऊन गेले. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सारं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू माखू घातलं, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं.
राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परख आले. मला ग पापिणीला छत्र कोठले, चामर कोठले, पाईक कोठले, परख कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जाऊ लागली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले, वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे, डांगोऱ्या नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, वाटेत एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेतले, त्याला 3 दिले आणि 3 आपल्या हातात ठेवले. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोते घेतली, 3 आपल्या हाती घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली, ती माळ्यानं चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला. एक डोहात बुडाला. एक सर्पाने खाल्ला होता. त्यानं चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी करू तरी काय? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे गेली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. मग राणीने तिला तो वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, पण कानाडोळा, माणसाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होते. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळे पाणी तापवले. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आले होते. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळ चंबाळ डोईचा केस वळचणीची काठी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.
ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.